एक भयप्रद सावट पसरलं होतं. कंस, ज्याच्या क्रूरतेला आणि अधर्माला सीमा नव्हती. आपल्या सिंहासनावर गर्वाने बसलेला कंस. त्याने कृष्णाला आपल्या राजवाड्यात आमंत्रित केले. कृष्ण गोकुळातल्या गायी राखणाऱ्या गोपालाचा वेश धरून कंसाच्या दरबारात उभा ठाकला. अनेक राक्षसांना मृत्यूच्या दाढेला पोचवून त्याच्या राजदरबारातील मल्लांना देखील त्याने हरवले होते आणि कंसासमोर उभा राहिला. कंसाच्या क्रूरतेला काही अंत नव्हता. कंसाने रागाच्या भरात तलवारीचा वार कृष्णावर केला, परंतु कृष्णाच्या हाताने त्याला अडवले. त्या क्षणी कृष्णाचा चेहरा उग्र रौद्रतेने उजळला होता. त्याने कंसाला सिंहासनावरून खेचले, त्याचे मस्तक त्याच्या धडापासून वेगळे केले. कंसाचे रक्त सिंहासनावरती पसरले होते. जिथे कधीतरी सत्तेचा अभिमान करत कंस बसलेला होता, तिथे आज रक्ताचा थारोळा माजला होता. मथुरेच्या प्रजेला कंसाच्या अधर्माचा शेवट पाहायला मिळाला, पण त्या क्षणी जमिनीवर पसरले होते ते फक्त रक्त, तुटलेले शरीर, आणि त्या क्षणी सर्वांच्या मनात निर्माण झाला तो बीभत्स रस.